नमस्कार, मी नवनाथ अंतून पाहत आहे पुणे लोक. राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होत आहेत. या संपूर्ण राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती आज राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची घटना समोर येते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदार सुरू होती. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघातानंतर नेमकं राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होतं याच्यावरती संपूर्ण वादंग उठला होता. त्यामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं समोर येत होती. त्यातच राज ठाकरे यांनी केलेलं एक ट्विट की महाराष्ट्राचा जो कोणी राष्ट्रवादी या मराठमोळ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा मराठमोळा कोणीतरी असावा, पाटील असावा, पटेल नको. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की नेमकं आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं जात आहे का. परंतु काल उशिराने एक बातमी समोर आली आणि ती बातमी अशी होती की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव समोर येत आहे. कारण या नावाला शरद पवार यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे आणि पार्थ पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी एकंदरीत शक्यता वर्तवली जाते. कारण पार्थ पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जी काही राष्ट्रवादीची सगळे सूत्र असतील ती पार्थ पवार यांच्या हातात असतील. आणि ज्यावेळेस दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला त्यावेळेस देखील पार्थ पवार हे शपथविधीला उपस्थित नव्हते. तर यांची चर्चा संपूर्ण शरद पवार यांच्यासोबत सुरू होती आणि त्या चर्चेअंती हा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की आज जी काही पार्थ पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती चर्चा होते आणि पार्थ पवार यांचं नाव घेतलं जात आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ही संपूर्ण चर्चा कारणीभूत आहेत का. आणि आता यानंतर पार्थ पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होतात का. आणि त्यानंतर आता जी काही राष्ट्रवादीची संपूर्ण आता ती नेमकं कोणाच्या हातात जातात हेही महत्त्वाचं ठरेल. आणि राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर म्हणजे पार्थ पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही सेंट्रलमध्ये जी काही शरद पवार यांचे 8 खासदार आहेत त्यांच्यासोबत त्यांना घेऊन एनडीए मध्ये सामील होते का. आणि राज्यातला अजित पवार यांचे 1 खासदार देखील आहेत ते असे मिळून संपूर्ण 9 खासदार हे एनडीएला पाठिंबा देतात का. त्यामुळे केंद्रातला आणि राज्यातला सत्ता समीकरणामध्ये मोठे बदल होणार आहेत असं एकंदरीत चित्र दिसत आहे. परंतु जेव्हा हे विलिनीकरण होईल ते नेमकं किती काळासाठी असेल, त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टी घडतील हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आता पार्थ पवार जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर नेमकं पार्थ पवार हे राष्ट्रीय अध्यक्षासोबत केंद्रात देखील काही एक कॅबिनेट मंत्रीचं पद शिल्लक आहे त्यामुळे ते कॅबिनेट मंत्री होतात का तेही महत्त्वाचं ठरेल. कारण थोड्या दिवसात राज्यसभेवरती जे काही शरद पवार हे खासदार म्हणून निवडले गेलेले होते त्यांची आता कार्यकाळ संपतो आहे आणि आता नेमकं त्या कार्यकाळामध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ती खासदारकीची एक जागा रिकामी होणार आहे. आणि अगोदरच सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांची देखील एक खासदारकीची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे आता या 2 जागेपैकी नेमकं कोणत्या जागेवर पार्थ पवार यांना राज्यसभेवरती तिकीट मिळतं आणि राज्यसभेवरती निवडून जातात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर नेमकं राष्ट्रवादीमध्ये कोणते बदल होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.